धन्यवाद सर. यानंतर आपले डॉक्टर जितेंद्र डोंगरे मानसिक आरोग्य कायदा या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सरांचा afterwards there will be a lunch break immediately after this session. सरांचा थोडक्यात परिचय सांगते. सर MBBS आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छत्रपतीनगर येथून. MD सायकॅट्री BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय पुणे येथून. नंतर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते. वैद्यकीय अधीक्षक शासकीय रुग्णालय नगरसूल नाशिक येथे कार्य केले. सध्या विभाग प्रमुख मानसोपचार जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे क्लास 1 मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सेंट्रल जेल हर्सूल येथे देखील ते क्लास 1 मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आहे. मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाचे सदस्य देखील आहेत आणि विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत मनोधैर्य योजना व पीडित भरपाई योजना अंतर्गत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सरांचे मनापासून स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मौलिक विचार आपल्यासमोर मांडावे. धन्यवाद. नमस्कार. खरं तर वृद्धाश्रम चालवण्यामागील आव्हाने आणि त्या संदर्भात आजची जी कार्यशाळा आहे त्यामध्ये मला कायद्याविषयी बोलायचं आहे. एक डॉक्टर आहे मी आणि मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 तर याचा परस्पर संबंध कसा येतो हे आपणाला सर्वांना माहीतच असेल. कारण वृद्धावस्था अशी अवस्था आहे, आम्ही आमच्या सायकॅट्रीच्या भाषेमध्ये म्हणतो 3 Ds ऑफ जिरॅटिक सायकॅट्री: डिलेरियम, डिप्रेशन अँड डिमेन्शिया. तर वृद्धाश्रम चालवताना आपणाला या समस्यांना किंवा या लोकांना आपणाला हाताळावं लागतं आणि त्या अनुषंगाने मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 हे आपल्याला माहिती असणं अत्यावश्यक आहे. PPT होत राहील. आय विल स्टार्ट माय प्रेझेंटेशन. खरं तर जागतिक आरोग्य संघटनेने जसं सांगितलं, आरोग्याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये रोगाचा निव्वळ अभाव नसून आपली सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि आपली स्पिरिच्युअल जी आहे त्याबद्दलची आपली समतोलता. तर मानसिक आरोग्य सुद्धा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात वावरत असताना पूर्ण कार्यक्षमतेने वागते, एक प्रोडक्टिव्ह आपलं ती ऊर्जा ती देत असते आणि परस्पर नातेसंबंध जोपासत असते. ज्या व्यक्तीला रियालिटी ओरिएंटेशन आहे अशा व्यक्तीला आपण युजली मानसिकदृष्ट्या स्वस्थ असं म्हणतो. तर हे सांगायचा उद्देश असा आहे की मानसिक आरोग्य कायदा 2017 हा डिफाईन करतो व्हॉट इज मेंटल इलनेस. मेंटल इलनेस असा आहे
एक असा आजार आहे जो तुमच्या परसेप्शनचा, तुमच्या थिंकिंगचा, तुमच्या मूडचा, तुमच्या मेमरीचा, इथे डिमेन्शियाचा संबंध येतो, याशी निगडीत असा त्याच्यामध्ये बिघाड होणे आणि याच्यामुळे तुमचं जजमेंट, तुमचं वैयक्तिक आयुष्य प्रभावित होतं. आणि यामध्ये मानसिक आजाराच्या व्याख्येमध्ये मेंटल डिसऑर्डर्स का मेंटल और बिहेवियरल प्रॉब्लेम्स रिलेटेड टू सबस्टन्स यूज, सबस्टन्स म्हणजे अल्कोहोल आणि ड्रग्स, हे पण त्यामध्ये अधोरेखित केलं आहे. परंतु एक लक्षात घ्या, एक्सक्लुजन आहे मेंटल रिटार्डेशन. इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी इज नॉट कन्सिडर्ड ॲज मेंटल इलनेस इन मेंटल हेल्थ केअर ॲज पर मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017. ओके, तर मानसिक आरोग्य कायद्याची गरज काय आहे? खरं पाहिलं तर सर्व सिनियर मंडळी आहेत. कायदा सोप्या भाषेत समजावून सांगणे वाचताना आपल्याला फार क्रिटिकल वाटतं. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट, जितकं सोपं सांगता येईल तितकं मी सांगेन. खरंच गरज काय आहे? तर मानसिक आजारी जी व्यक्ती आहेत हा एक वल्नरेबल पॉप्युलेशन आहे. एक डिसेबल्ड आपण ज्याला नाही म्हणू, परंतु एक वल्नरेबल असं घटक आहे जो की त्याच्या राईट्स, त्याच्या अधिकारांचं, त्याच्या ह्युमन राईट्सचं उल्लंघन हे होणं फार शक्य, सहजरित्या होऊ शकतं. ओके, नीड ऑफ मेंटल हेल्थ लेजिस्लेशन. तर हा एक वल्नरेबल असं पॉप्युलेशन आहे, त्यांचं उल्लंघन होऊ नये, त्यांच्या मानवी मूल्यांचं, त्यांच्या कम्युनिटी लिव्हिंगचं कुठंही शोषण होऊ नये, यासाठी कायद्याची गरज आहे. कारण कलंक, आपण जे म्हणतो डिस्क्रिमिनेशन आहे, मार्जिनलायझेशन आहे, हे हा वर्ग सतत भोगत आलेला आहे सिन्स लॉंग टाईम. बरं, मग आत्ताच का? आधी कायदे नव्हते का? आपण आता या कायद्याविषयी बोलतो, तर आधी कायदे होते. जसं पाहिलं आपण इंडियन ल्युनेसी ॲक्ट, पण हा कायदा होता फक्त कस्टडियल केअर. आधी आपण बघत होतो जे मानसिक आजारी रुग्ण आहेत ना, त्यांना बांधून ठेवायचे, दे आर मोरॉन आणि हार्मफुल फॉर सोसायटी, त्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवल्या जायचं. तिथं कस्टडियल केअर इंडियन ल्युनेसी ॲक्ट होता. त्यानंतर आपला मानसिक आरोग्य कायदा आला 1987चा. हा कायदा निगडीत होता इन्स्टिट्यूशनल केअर, येरवडा, RMH नागपूर, RMH बघितला असेल आपण सर्व. तर इन्स्टिट्यूशनल केअर, जिथे की राईट्स विषयी कोणी बोलत नव्हतं, त्यांच्या ह्युमन राईट्स विषयी काहीच बोलत नव्हतं, त्यांच्या फक्त इन्स्टिट्यूशनल केअर विषयी हा कायदा होता. आणि यामुळेच हा जो 2017चा कायदा आहे हा प्रोटेक्ट करतो त्यांचे ह्युमन राईट्स. अजून एक कारण महत्वाचं आहे जे की कंपल झालंय आपल्याला हा कायदा आणण्यासाठी. 2006 मध्ये युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, UNCRPD यांचं एक कन्व्हेन्शन झालं. त्यामध्ये तो प्रोटोकॉल मान्य झाला. भारत त्याचा एक सिग्नेटरी झाला 2007 मध्ये. आणि त्या सिग्नेटरी झाल्यामुळे वी हॅव टू अडॉप्ट दॅट प्रोटोकॉल आणि वी हॅव टू अलाइन इट बिकेम नेसेसरी. आपल्याला झालं की वी शुड अलाइन आवर करंट लॉ विथ दिस UNCRPD कन्व्हेन्शन. आणि हे झाल्यामुळे 1987 कायदा यामध्ये कुठेही बसत नव्हता आणि त्यामुळे आपल्याला नवीन कायद्याची गरज पडली. 2010 पासून हा कायदा ड्राफ्टिंगचं काम सुरू झालेलं आहे. त्यानंतर 2013 मध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये रिपोर्ट गेलाय, राज्यसभामध्ये 16 मध्ये बिल पास झालं, 17 मध्ये लोकसभेत हे बिल पास झालेलं आहे आणि 7 एप्रिलला आपल्या प्रेसिडेंटचं याला सिग्नेटरी झालेला आहे. आणि 29 मे 2018 पासून हा MSCA हा आपण अंमलबजावणी याची होत आहे. आता बघूया, कुठलाही कायदा जेव्हा असतं त्याचं हार्ट एक स्पिरिट असतं, कुठलं तरी सोल असतं. तर प्रिएम्बल मध्ये सर्व दिलेलं आहे. दिस ऍक्ट इज मींट फॉर मेंटल हेल्थ केअर अँड सर्व्हिसेस फॉर पर्सन्स विथ मेंटल इलनेस विदाउट डिस्क्रिमिनेशन. कुठलंही डिस्क्रिमिनेशन न करता त्यांना हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या संदर्भातला हा कायदा आहे. अगेन फॉर व्हॉट? टू प्रोटेक्ट, प्रमोट अँड टू फुलफिल द राईट्स ऑफ पर्सन्स विथ मेंटल इलनेस. आणि त्याच्या अनुषंगिक काही बाबी येतात, त्या बाबींचा हा संवर्धन करणारा, जपवणूक करणारा हा कायदा आपल्याला दिसून येतो. फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो हा कायदा. याच्यामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी आलेल्या आहेत, आपण समोर बघूच्या.
ओके, एखादा व्यक्ती मानसिक आजारी आहे, परंतु त्याला आज मानसिक आजार आहे तो उद्याही मानसिक आजारी असेल असं नाही आहे. डिटर्मिनेशन ऑफ मेंटल इलनेस शुड बी मेडिकल ग्राउंडवर ते झालं पाहिजे, म्हणजे सायकॅट्रिस्टकडून ते झालं पाहिजे. ICD काही नॉर्म्स असतात त्याप्रमाणे झालं पाहिजे. कोणीही कुणाला लेबल करू शकत नाही. मला अगोदर मेंटल इलनेस आहे आणि मला आज असेलच असं नाही आहे. मला अगोदर शॉक ट्रीटमेंट झाली आहे म्हणून मी आज पण मेंटली इल आहे, हा लेबल हा कायदा लावू देत नाहीये. इट विल बी अ क्राईम, व्हायोलेशन ऑफ दिस लॉ. अगेन, मानसिक आजारी रुग्ण कुठल्याही त्याच्या पॉलिटिकल सोशल बॅकग्राऊंडवरून, त्याच्या रिलिजन कास्ट यावरून त्याला कुठलंही मेंटल इलनेसचं त्याला लेबल लावता येणार नाही. ओके, आता उदाहरण द्यायचं झालं तर LGBTQ कम्युनिटी आहे. वी आर नोईंग दॅट. आर दे मेंटली इल? नो, दॅट इज देअर प्रेफरन्स. तर एक उदाहरण देतो की तुम्हाला समजून येईल. मानसिक आजारी व्यक्तीला त्याच्या रेसवर, त्याच्या प्रिफरन्सवर आपण लेबल करू शकत नाही. पास्ट ट्रीटमेंट अँड हॉस्पिटलायझेशन आय जस्ट मेन्शन. या आजारामध्ये या कायद्यामध्ये मानसिक आरोग्य कायदा 2017 यामध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह, नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह हे महत्त्वाचे अशी शब्द आलेले आहेत. व्हॉट इज ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह? डॉक्टर वैद्य सर आहेत. लिव्हिंग विलवर सर खूप छान बोलत आहेत. आपण ज्यावेळेस विल करतो, टेस्टामेंटरी कॅपॅसिटी करून आपण विल करतोय, मृत्यूपत्र करतोय. जिवंत असताना मला लिव्हिंग विल जे आहे कसं ट्रीटमेंट देण्यात यावी याविषयी कायदा आलेला आहे. आय थिंक 2015-18. येस. तर त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह म्हणजे अग्रिम तुमचे डिरेक्टिव्ह तुम्हाला बनवण्यात येतील. जो व्यक्ती मायनर नाही आहे, जो व्यक्ती कॅपॅसिटी त्याच्यामध्ये समजण्याची आहे, रियालिटी ओरिएंटेशन आहे, असा कुठलाही व्यक्ती हा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवू शकतो. हे एक लिखित असं डॉक्युमेंट आहे. यामध्ये मला जर भविष्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा मानसिक आजार झाला आणि माझी निर्णय घेण्याची क्षमता संपली तर मला या प्रकारे ट्रीटमेंट देण्यात यावी, मला ही ट्रीटमेंट देण्यात येऊ नये, मला माझ्या प्रिफरन्सेसप्रमाणे माझं पुढचं हॉस्पिटलायझेशन, केअर, रिहॅबिलिटेशन हे करण्यात यावं. शब्द अधोरेखित करा, माझी निर्णय क्षमता नसेल तेव्हा. तर ज्यावेळेस कॅपॅसिटी जाईल त्यावेळेस ह्या ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह मी लिहून ठेवू शकतो. आता हे लिहिणं फार अवघड नाही आहे. ॲडव्हान्स डिरेक्टिव्हसाठी फॉर्मॅट आहे, आपण तो फॉर्मॅट ओके. त्यामध्ये आपण आपलं नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह, माझा काळजीवाहक कोण असू शकतो हे पण आपण त्यामध्ये नमूद करू शकतो. त्यासाठी काळजीवाहकची कन्सेंट गरजेची आहे, तो कॅपेबल असणं गरजेचं आहे. आणि हा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही या फॉर्मॅटमध्ये बनवू शकता. 2 तुम्हाला विटनेस लागतील आणि यू हॅव टू रजिस्टर धिस ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह विथ मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड. हे रजिस्ट्रेशन तुम्हाला मॅन्डेटरी आहे. आणि ज्या वेळेस मला हॉस्पिटलायझेशन होईल, ह्या नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्हची किंवा त्या रुग्णाची जबाबदारी असेल की त्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलला दवाखान्यामध्ये ज्यावेळेस ॲडमिट होईल हा ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह त्याला उपलब्ध करून द्यायचा. आणि ही मॅन्डेटरी गोष्ट राहील त्या डॉक्टरांवर, त्या मेंटल हेल्थ प्रोफेशनवर टू फॉलो धिस ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह अनलेस अँड अँटिल इट इज नॉट कॉन्ट्ररी टू द लॉ. ओके. आता हे झालं ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह विषयी. आता एक नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह, मानसिक आजार मला झाला, माझी कॅपॅसिटी माझी संपली आहे, निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे, तर ऑन माय बिहाफ माय नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह विल बी माय केअरटेकर, माय डिसिजन मेकर, एव्हरीथिंग ऑन माय बिहाफ. सपोर्टेड डिसिजन एक आपण घेतोच, परंतु हे टोटली नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्हवर डिपेंड असेल. ॲडमिशनच्या हे बघा, मी जे सांगतो हे उपचार आणि याच्या संदर्भातच आहेत. तो विल पॉवरचा आणि याच्यात संबंध नाही आहे. विल आपण टेस्टामेंटरी कॅपॅसिटी याच्यात कुठेही संबंध नाही येणार आहे. तर हा जो आहे नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह ट्रीटमेंटशी रिलेटेड सर्व निर्णय घेऊ शकतो. आपण कुणालाही नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह बनवू शकतो. जो 18 वर्षाच्या वर आहे, त्याची तयारी पाहिजे, त्याची कॅपॅसिटी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हा नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्ह कधीही विड्रॉ करू शकतो, मला नाही राहायचं आहे.
हे प्रयोजन या कायद्यामध्ये दिलेलं आहे. आता याला जसे रुग्णाला जसे अधिकार आहेत त्याच प्रमाणात नॉमिनेटेड रिप्रेझेंटेटिव्हला सुद्धा त्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत. आपण बघूया पुढे. हा सर्वात महत्वाचा कोर भाग आहे मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017, राईट्स ऑफ पर्सन विथ मेंटल इलनेस. विविध प्रकारचे राईट्स दिलेले आहेत जे आधी नव्हते. एक सामान्य माणूस जसा राईट्स उपभोगतो तर मानसिक आजारी रुग्णालाही अधिकार आहे. त्याचे सर्व राईट्स त्याला मिळण्याचे, कम्युनिटीमध्ये विथ डिग्निटी त्याला जगण्याचे, त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला सर्व काही त्या अपॉर्च्युनिटीज त्याला भेटण्याचे त्याला अधिकार आहे आणि हे अधिकार या कायद्याने दिलेले आहेत. मी प्रत्येक अधिकाराकडे जाणार नाही कारण इलॅबोरेट केलेलं आहे बऱ्याचपैकी, पण आपल्याला वेळ पुरणार. नंतर मानसिक आजारी रुग्णांना ॲडमिट करण्यासंदर्भात सुद्धा नियमावली ठरवलेली आहे. ज्या व्यक्तीला कॅपॅसिटी आहे इंडिपेंडंट ॲडमिशन करू शकतो. ज्या व्यक्तीची कॅपॅसिटी नाही आहे डिसिजन घेण्याची अशा व्यक्तीला सपोर्टेड ॲडमिशन लागतं. नाही, सपोर्टेड ॲडमिशन 30 दिवस, 90 दिवस, 100 दिवस, 120 दिवस पर्यंत मर्यादित आहे. आता याचा उद्देश असा आहे की त्यांचं ह्युमिलेशन होऊ नये, अननेसेसरी डम्पिंग हॉस्पिटलमध्ये राहू नये, चायनिंग होऊ नये, त्यांचं शोषण होऊ नये, हा उद्देश या कायद्याचा आहे. नॉट गोइंग दॅट. या कायद्याने काही गोष्टींना प्रतिबंध सुद्धा घातला आहे. उदाहरणार्थ शॉक ट्रीटमेंट विदाऊट अनस्थेशिया. भूल दिल्याशिवाय शॉक ट्रीटमेंट देता येणार नाही. आजकाल आपण शॉक ट्रीटमेंट रेग्युलरली जाते. आमच्या इकडे हॉस्पिटल्स आहेत, 100 रोज शॉक ट्रीटमेंट होतात. बट विदाऊट अनस्थेशिया एकही ECT किंवा आपण देत नाही आहे. याला आपण म्हणतो मॉडिफाईड शॉक ट्रीटमेंट. त्यानंतर मायनर्सला शॉक ट्रीटमेंट देता येणार नाही. फारच आवश्यकता असेल तर मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्डची परमिशन लागते. स्टरलायझेशन ॲज अ ट्रीटमेंट ऑफ मेंटल इलनेस हे तुम्हाला करता येणार नाही. चायनिंग ऑफ पेशंट्स हे करता येणार नाही. सायकोसर्जरी, रुग्णाची मानसिक आजार बरा होण्यासाठी सायकोसर्जरी करता येणार नाही. तुम्हाला मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्डची परवानगी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे रिस्ट्रेंट अँड सेक्ल्युजन संदर्भात पण नियमावली दिलेली आहे. रुग्णांना बांधायचं असेल तरी त्या संदर्भात नियमावली या कायद्यामध्ये ठेवली आहे. पूर्वी आपण रुग्णाला बांधून हे करून चायनिंग हे फार कॉमन होतं, तर हे अवॉइड करण्यासाठी या कायद्याने कडक असे यामध्ये प्रयोजन केलेले आहेत. अजून एक महत्त्वाचं आहे डिक्रिमिनलायझेशन ऑफ सुसाईड. वेन एव्हर पर्सन हु इज कमिटिंग सुसाईड ॲट द टाइम ऑफ कमिटिंग दॅट ॲक्ट ही इज अंडर ट्रिमेंडस स्ट्रेस. हा एक त्यांनी गाभा गृहीत धरून कायद्यामध्ये हे केलं की आपण याला डिक्रिमिनलायझेशन हे करणार आहोत. हा शिक्षापात्र गुन्हा राहणार नाही, अटेम्प्ट टू सुसाईड. इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. यापूर्वी मानसिक आरोग्य रुग्णाला, आजारी रुग्णांना कुठल्याही प्रकारचं, किती जणांनी इन्शुरन्स काढले आतापर्यंत फिजिकल हेल्थसाठी? टर्म इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, ऑलमोस्ट मोर दॅन 50% मानसिक आजारासाठी किती जणांनी काढले? आवश्यक आहे की नाही आहे? इज इट नेसेसरी और नो? इज इट नेसेसरी? Okay, so this act made insurance company compel them to insure person on the ground of mental illness as for on prepare for physical illness. So there will be no yeah. So प्रत्येक कंपनीला हे कंपल्सरी आहे आणि हे काढणंही समजा ऑप्शनल जरी असलं तरी इट इज नेसेसरी ॲज गुड ॲज फिजिकल इलनेससाठी. ओके, विल नॉट गो इन टू दॅट. वॉन्डरिंग अँड होमलेस पर्सनसाठी असतं. जी रुग्ण, तुम्ही NGOज आहात, तुम्ही संस्था चालक आहात आणि हे करत असताना ह्या गोष्टी तुम्ही यू मे कम अक्रॉस. बऱ्याच वेळेला तुमच्याकडे वॉन्डरिंग, गरीब असे जे असतात, हार्मफुल टू सेल्फ, सोसायटी असे रुग्णांविषयी हे होतं. व्हॉट शुड वी डू फॉर सच पर्सन्स हु आर सस्पेक्ट ऑफ मेंटल इलनेस and they are causing nuisance in society or somewhere, or they are causing self harm or harm to property? So we can report such persons to the police station, PI of that jurisdiction, and then his responsibility will be to pick up that patient and take to nearest mental health facility,
preferably government, and there he will be examined, and if he is found mentally ill, then according to the provisions of the law, these laws, further action will be taken. ओके, आता आपण या महत्त्वाचा भाग, सरांनी जे अपेक्षित होतं वैद्य सरांना माझ्याकडून, मेंटल हेल्थ इस्टॅब्लिशमेंट, मानसिक आजार, मानसिक आरोग्य संस्था. मानसिक आरोग्य संस्था म्हणजे काय, की अशी कोणतीही जागा जिथे मानसिक आजारी रुग्णांना ठेवलं जातं, त्यांना ट्रीटमेंट दिली जाते, किंवा त्यांना तिथे रिहॅबिलिटेशन, त्यांचं पुनर्वसन केलं जातं, काळजी घेतली जाते याकरिताचा, किंवा मग वोकेशनल ट्रेनिंग दिली जाते, अशी जागा कुठलीही म्हणजे ही मानसिक आरोग्य संस्था होय. याच्यात एक्सक्लुजन आहे की ज्या ठिकाणी रिलेटिव्स, फॅमिली, फ्रेंड्स असे एकत्र येऊन राहतात आणि मानसिक आजारी आहेत, त्यामध्ये अशा जागेला मानसिक आरोग्य संस्था म्हणत नाही आहेत. मी पुढे सांगणार आहे मानसिक आरोग्य संस्थांचे टाइप्स. 2017च्या कायद्यानुसार ह्या मानसिक आरोग्य संस्था असू शकतात, आहेत. त्यामध्ये सायकॅट्रिक नर्सिंग होम आहे, जनरल हॉस्पिटल आहे, जिथे मानसिक आजारी रुग्णाला जर ठेवत असेल, जनरल हॉस्पिटल सायकॅट्री युनिट. त्याचप्रमाणे डिॲडिक्शन सेंटर, पुनर्वसन केंद्र, हाफवे होम्स, देन डे केअर सेंटर्स, ॲक्यूट केअर सेंटर्स, जेरियाटिक सायकॅट्री सेंटर अँड NGO. लक्षात घ्या, ज्या सामाजिक संस्थांमध्ये मानसिक रोगी पेशंटला IPD सर्व्हिसेस दिल्या जातात, NGO म्हणजे त्यामध्ये वृद्धाश्रम हा येऊ शकतं. वृद्धाश्रमामध्ये जर मानसिक आजारी रुग्ण आहेत तर त्या व्याख्येमध्ये मग हे बसू शकतं. देन इट विल बिकम मॅन्डेटरी ऑन आवर पार्ट टू गेट रजिस्टर्ड विथ आवर मेंटल, ॲज पर मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017. नोंदणी कोणी कोणी करावी? ऑलरेडी जे आता सायकॅट्रिक हॉस्पिटल आहेत, जे शासनाच्या किंवा इतर कुठल्याही याच्यामध्ये सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहेत, अशांनी करणं गरजेचं आहे. ज्या आस्थापना 1987च्या कायद्यानुसार जे जुने लायसन्स आहेत, त्यांनी नवीन कायद्यानुसार रजिस्टर्ड होणं गरजेचं आहे. त्यानुसार त्याचप्रमाणे यापूर्वी कोणीही नवीन या कायद्यानुसार कधीही रजिस्टर्ड झाला नाही, अशा नव्याने संस्था निर्माण झाल्या, त्यांनीही रजिस्टर्ड होणं गरजेचं आहे. ही नोंदणी कशी करायची आहे? तर ही नोंदणी करण्यासाठी हे बघा, या कायद्यानुसार सेंट्रल मेंटल हेल्थ ऑथॉरिटी आणि स्टेट मेंटल हेल्थ ऑथॉरिटी हे गव्हर्निंग बॉडी दिलेले आहेत स्टेट आणि सेंटरसाठी, आणि एका डिव्हिजनला मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड दिलेला आहे. तर स्टेट मेंटल हेल्थ ऑथॉरिटी स्टेटसाठी रजिस्टर करणार, त्यांच्याकडे आपल्याला ॲप्लिकेशन करावं लागेल प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये. हे ॲप्लिकेशन ऑनलाईन पण करू शकतो, पण ऑफलाईन करावं असं माझा आग्रह असेल, कारण आपल्याला तिथं स्टॅम्प प्रूफ हे भेटेल. हे केल्यानंतर तुम्हाला सोबत DD पाठवावं लागेल. DD पाठवून त्यानंतर त्यांच्या डिटेल्स ऑफ स्टाफ, जी संस्था तुम्हाला हवी आहे, मिनिमम स्टँडर्ड्स, स्टाफ हे सर्व ठरवून दिलेलं आहे, मानके ठरवलेली आहेत. त्या मानकानुसार तुमचं स्टाफिंग पॅटर्न पाहिजे. सायकॅट्रिस्ट किती, सायकोलॉजिस्ट किती, सायकोलॉजिस्टचं क्वालिफिकेशन काय, सायकॅट्रिक सोशल वर्कर्स किती, तुम्हाला किती बेड्स आहेत, 2 बेडमध्ये अंतर किती असावं, त्यांचं हायजीनसाठी काय, टॉयलेट बाथरूम किती असाव्यात, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांचा मेन्यू, सर्वच सिक्युरिटीपासून सफाईगारपासून सर्वांचे तुम्हाला डॉक्युमेंटेशन हे पाठवावं लागतं. जागेचा एरिया किती असावा याचंही त्यामध्ये ठरवून दिलेलं आहे. आणि हे त्यासोबतच बायोमेडिकल वेस्ट जर जनरेट होत असेल तर तेच तुम्हाला लायसन्स पाठवावं लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या सर्व गोष्टींचं सोबत पाठवावं लागेल रजिस्ट्रेशनसाठी. आता हे रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा पाठवूया आपण, त्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळेल, जे असेल 1 वर्षासाठी. हे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन तुम्हाला 30 दिवसाच्या आत मिळू शकतं. 1 वर्षासाठी हे रजिस्ट्रेशन राहणार. त्यानंतर तुम्हाला आयदर यू रिन्यू ऑर अप्लाय फॉर परमनंट रजिस्ट्रेशन. मग ज्यावेळेस तुम्ही परमनंट रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय कराल त्यावेळेस आमची टीम आधी इन्स्पेक्शन करणार, तुमचे जे स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड्स फॉलो होत आहेत का हे बघणार, आणि देन दे विल रिपोर्ट टू हायर ऑथॉरिटी, अँड आफ्टर दॅट यू विल गेट युअर organization registered under this mental health care act.
आता यात बरंच आहे की तुम्ही परमनंटसाठी अप्लाय केल्यानंतर एक जाहीर प्रकटन देणार, 30 दिवसाचं कोणाचं ऑब्जेक्शन आहे का, शेजाऱ्यापाजाऱ्यांचं ऑब्जेक्शन आहे का, कुठं फॅक्टरीजचं कुठाचं जनरल पॉप्युलेशनमध्ये कोणाला न्यूसन्स होणार नाही, हे ऑब्जेक्शन मागवणार. ह्या ऑब्जेक्शन्सचं आलेत आणि त्याचं तुम्हाला निराकरण करावं लागेल आणि नंतरच तुम्हाला हा परमनंट रजिस्ट्रेशन भेटणार आहे. सोपं आहे, एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे. कोणाला काही समजा रजिस्ट्रेशन करायचंच आहे, पण ही मानकं मात्र, ही स्टँडर्ड्स मात्र या कायद्यानुसार पाळावीच लागणार आहे. फी स्ट्रक्चर आहे, जसं की आपण सायकॅट्रिक नर्सिंग होम, मेंटल हॉस्पिटल हे आपण ज्यावेळेस रजिस्टर करू तर XYZ कॅटेगरी सर्वांना माहीत आहेत आपल्या सिटीजच्या, त्याप्रमाणे 30,000 अप टू 50 बेड, देन 25,000 फॉर Y कॅटेगरी, Z कॅटेगरी 20,000, मोर दॅन 50 बेडसाठी 50,000, 40,000, 30,000 असं आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर, हाफवे होम, डे केअर सेंटर, जेरियाट्रिक सायकॅट्री सेंटर, ॲक्यूट केअर सेंटरसाठी अप टू 50 बेड 30,000, देन 25, 20, देन मोर दॅन 50 बेडसाठी 50, 40, 30. हा असं एक एकंदरीत हे फी स्ट्रक्चर आहे. देन डुप्लिकेट सर्टिफिकेट 2,000, 20,000ला पेनल्टी फॉर नॉन रिन्युअल आणि ऑडिट फीस दर 3 वर्षाला ऑडिट होत राहणार यांचं आरोग्य संस्थांचं या, आणि त्यासाठी फीस 10,000 दर वर्षाला असणार आहे. हे कॅटेगरीज आहेत. यू कॅन टेक अ स्नॅप इफ यू वॉन्ट. XYZ कॅटेगरीज, आपण कुठे बसतो, आपलं शहर कुठे येतं, विल गेट आयडिया अबाउट दॅट. जेरियाट्रिक सायकॅट्री सेंटर, एखाद्याला जेरियाट्रिक सायकॅट्री सेंटर जर रजिस्टर्ड करायचं आहे, माझ्याकडे 1 बेड, 2 बेड, 5 बेड, 4 बेड, वॉट एव्हर इट मे बी, तर त्यासाठी तुम्हाला स्टाफिंग पॅटर्न लागेल. प्रत्येक 100 व्यक्तींमागे तुम्हाला एक सायकॅट्रिस्ट व्हिजिटिंग लागणार आहे आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर लागणार, त्यामध्ये काउन्सलर, सायकोलॉजिस्ट जो RCI रिकग्नाइज हे लागतील. त्याचप्रमाणे बाकीच्या फिजिकल स्ट्रक्चर आणि याला तर कॉम्प्रोमाइज नाही आहे, ती मानके माझ्याकडे आहेत. आय विल शेअर ऑन ग्रुप. सर, यू कॅन शेअर ऑन ग्रुप दॅट रिकमेंडेशन्स, दॅट मिनिमम स्टँडर्ड्स. हे पूर्ण मी जर सांगत बसलो तर वेळेचा अभाव आहे. मी शेअर करणार PDF. चालेल? थँक्यू. रेकॉर्ड मेंटेन करणे, तुमचं व्हिजिटिंग कार्ड्स, तुमचे पॅम्पलेट्स, तुमचे IEC मटेरियल, हे सर्व बारीक सारीक गोष्टी आहेत. तर इफ समवन नीड्स हेल्प, दे कॅन कॉन्टॅक्ट मी, दे कॅन कॉन्टॅक्ट वैद्य सर, माय कलिग महेश, फॉर ऑल दिस रजिस्ट्रेशन प्रोसेस. आय हॅव डन. ओनली पेनल्टीज आहेत, अप टू 5 लाख पेनल्टी याच्यामध्ये आहे. आय हॅव डन. झालं. 5 लाख पर्यंत पेनल्टी आहे फॉर व्हायोलेशन ऑफ धिस ॲक्ट. 6 month इम्प्रिझनमेंट पर्यंत आहे. मेंटल हेल्थ ऑथॉरिटीज आहेत, सेंट्रल, देन स्टेट आणि MHRB. तर बिंग आय वॉज सेक्रेटरी मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड, जिथं सगळे ज्या कंप्लेंट्स आहेत हेल्थ सर्व्हिसच्या रिलेटेड ह्या आम्ही सॉल्व्ह करतोय. त्यांचे राईट्स जोपासले जाव्यात यासाठी मेंटली इल पर्सनच्या ह्युमन राईट्ससाठी मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड्स आहेत. ॲडव्हान्स डिरेक्टिव्ह, मानसिक आरोग्य संस्था रजिस्टर्ड करणे, परत मेंटल हेल्थ प्रोफेशनलचं रेकॉर्ड ठेवणे, हे सर्व ही संस्था बघत असतात. तर एकंदरीत हा कायदा खूप सुंदर आहे आणि बिंग NGO आपणा सर्वांना माहिती असणं फार आवश्यक होतं. सरांशी माझी चर्चा त्याविषयी झाली आणि हे अवगत केल्यानंतर इफ समवन वॉन्ट्स टू गेट रजिस्टर्ड आणि जे रुग्णांना सेवा देत असतील त्यांनी हमखास रजिस्टर्ड व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला इथे बोलवलं, बोलण्याची वेळ दिली. धन्यवाद. थँक्यू. यस. सर, या स्लाइडमध्ये म्हणलं NGO ज्या ठिकाणी मानसिक आजारी रुग्णांना मग नाही आहे. इफ यू आर नॉट ॲडमिटिंग मेंटली इल पर्सन्स देन इट्स नॉट रिक्वायर्ड दॅट. No, anywhere. No, you need to register with charitable trust somewhere. Yes.
Yes, that is required. Nahi, if you are registered with charitable trust, that's enough for running a वृद्धाश्रम. त्यासाठी नर्सिंग होमचं नाही, तुम्ही यू आर नॉट ॲडमिटिंग पेशंट्स, इफ यू आर नॉट ॲडमिटिंग एनी मेंटली इल पर्सन्स, तर इट इज नॉट निडेड. सगळे वृद्धाश्रम हे चॅरिटेबल ट्रस्टच्या याच्यामार्फतच रजिस्टर्ड आहेत, अदरवाईज रजिस्ट्रेशन नाही लागत आहे. खूप 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 धन्यवाद सर. आणि मी नितीन चारेकर सरांना विनंती करते की त्यांनी सरांना मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा आणि त्यांचे आभार मानावेत. NGO चालवणं काही सोपी गोष्ट नाही, हे सेशन ऐकल्यावर कळालं असं मला वाटतं, सगळ्यांनाच वाटत असेल. म्हणजे भावनिक होऊन निर्णय न घेता, धन्यवाद सर, भावनिक होऊन निर्णय न घेता कायद्याचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे, विशेषतः वृद्धाश्रम आणि अशा पद्धतीचे वृद्ध आपल्या वृद्धाश्रमात घेण्या अगोदर. सरांनी आपल्याला खूप माहितीपूर्ण मार्गदर्शन केले आणि मला खात्री आहे की हे सगळं वृद्धाश्रम अशा पद्धतीचे चालवत असताना आपल्याला सगळ्यांना खूप उपयोगी पडणार आहे. त्यामुळे सरांचे मनापासून स्वागत, धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला दुपारी 4 वाजता आपलं औपचारिक उद्घाटन समारंभ आहे आणि आपली उपस्थिती त्या सोहळ्यासाठी प्रेरणादायी ठरेल. त्याशिवाय मला सांगायला आनंद होतोय की माननीय श्री सुरेश प्रभू सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. कार्यक्रम ठीक 4 वाजता सुरू होईल आणि आपण सगळेजण पाहतोय की हे अत्यंत माहितीपूर्ण सत्र आपले चालू आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच खूप या मार्गदर्शकांचं सगळं ऐकून घ्यायचं आहे. त्यामुळे आता आपण एक लंच ब्रेक घेतोय शार्प 1 वाजता आणि शार्प 1:45 आपण पुन्हा सभागृहात येणार आहोत. कारण डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांनी आपल्यासाठी खूप एक एन्जॉयबल ॲक्टिव्हिटी प्लॅन केली आहे. ती दिसायला एन्जॉयबल दिसेल, पण त्याच्यानंतर त्याचं जे आउटकम येईल ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आणि उपयोगी ठरेल. त्यामुळे सगळ्यांनी आपण सहकार्य करूयात आणि शार्प 1:45 पुन्हा सभागृहात येऊयात. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि अजून एक मला अनाउन्समेंट करायची आहे. आज आपल्यामध्ये डॉक्टर श्री अग्नवीर कवडे सरांच्या कुटुंबीय श्री चंद्रदेव कवडे सर इथे उपस्थित आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला आणि आपल्याला प्रोत्साहन द्यायला. आहेत का सर? आहेत का? गेलेत का? अच्छा, तर थोडक्यात थोडासा उशीर झाला उल्लेख करायला, परंतु ते आले होते, तर त्यांनी आपल्याला प्रोत्साहनपर त्यांची उपस्थिती इथे केलेली आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद आणि वेळेत आपण वापस येऊयात आणि सहकार्य करूयात, या कार्यक्रमाला यशस्वी करूयात. जिथे आपण नाश्ता केला तिथेच जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तेव्हा आपण सगळे तिकडे जाऊ शकतो. आणि सेल्फी पॉईंट पण अरेंज केलेला आहे, त्यामुळे आपण सगळेजण तिथे उभं राहून सेल्फी घेऊ शकतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो की वृद्धाश्रमांबद्दल सुद्धा एवढी जागरूकता आहे आणि लोक त्यासाठी काही ना काही करत आहेत याची जाणीव समाजात होईल. धन्यवाद.